डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं आहे। महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणार हे प्रकरण। हे जग सोडण्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावर आत्महत्येचं कारण लिहिलं। हातावर लिहिलेल्या 2 ओळी त्यातूनच कळतं आपल्याला त्यांच्यासोबत किती अत्याचार झाला। 4 वेळा बलात्कार, आरोपी प्रशांत बनकरकडून 4 महिने सतत शारीरिक आणि मानसिक छळ, हे स्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावर लिहिलेलं होतं। जेव्हा ही घटना घडत होती त्यावेळी डॉक्टर संपदा त्या हॉटेलमध्ये काय करत होत्या असाही प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केला। मन विचलित करणारं हे प्रकरण, पण डॉक्टर संपदा यांचे नातेवाईक असा आरोप करत आहे की या प्रकरणाला कलाटणी व दाबवण्याचं काम सुरू आहे। संबंधित पोलिसांना वाचवण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। 23 ऑक्टोबरला डॉक्टर संपदा यांनी जीवन यात्रा संपवली तेव्हा कुटुंबियांना बोलावून त्यांच्याकडे डॉक्टर संपदा यांचा शव देणार होते, पण तपास चालू असताना त्यांच्या तळहातावर पेनाने काहीतरी लिहिलं आहे हे लक्षात आलं आणि हा मॅटर अधिकच चिघळला। PSI गोपाळ बदने या पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा समोर आला। गोपाळ बदनेवर आरोप होत असतानाच 26 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास PSI बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि ढसाढसा रडला। सुरुवातीला PSI बदने याला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याचा आरोप 2 दिवसांपासून होत होता, पण आरोपी PSI बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। त्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला। PSI गोपाळ बदने याची त्याच क्षणी 1 तास कसून चौकशी करण्यात आली। PSI गोपाळ बदने याने म्हटले की मला निष्कारण अडवलं जातंय। त्याचबरोबर गाडीत बसल्यानंतर माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बदने याने हातही जोडले व रडता अवस्थेत आपल्यावर झालेले आरोप तो फेटाळून लावत होता। त्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारचा अत्याचार मी केला नाही असं तो ठळकपणे सांगत होता। तो म्हणाला, मी प्रामाणिक आहे, माझा पोलीस प्रशासन आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, न्यायालय जो निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना सुद्धा त्याची हीच प्रतिक्रिया होती की मी अत्याचार केलाच नाही। तर दुसरीकडे आरोपी प्रशांतची बहीण ही माध्यमांसमोर येऊन सांगत आहेत की या प्रकरणात आपल्या भावाची कोणतीही चूक नाही। मित्रांनो, हे प्रकरण गंभीर रूप घेताना पाहायला मिळत आहे। प्रत्येक तासाला काहीतरी नवीन समोर येत आहे। पोलीस डिपार्टमेंटवर सुद्धा पब्लिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। PSI गोपाळ बदने याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून 1 तास चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले आणि आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असून अजून काय काय माहिती समोर येईल यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। 3 दिवसांपासून विविध आरोप व सतत काही ना काही खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे।